नमस्कार. आपण आज 14, 15, 16 3 श्लोकांचा अभ्यास करणार. अर्जुनाच्या तोंडी हे 3 श्लोक आहेत. 14वा श्लोक जो आहे, सर्वमेत धृतं मन्ये यन्मां वदसि केशव नहि ते भगवन् व्यक्तिं विदुर्देवा न दानवाः. अर्जुन भगवंताला असं म्हणतोय की आपण मला जे काही सगळं सांगतात, यत् मां वदसि, तुम्ही मला जे काही सांगता आहात, एतत् सर्वं ऋतं, हे सगळं अगदी ऋतम म्हणजे सत्य आहे, खरं आहे असं मन्ये, मी मानतो. अर्जुन भगवंताला सांगतोय, तू जे काही सगळं सांगतोयस ना ते मला अगदी पूर्ण कळलं आहे आणि हे खरं आहे असं मी मानतो. पण भगवंता आता तो बघा, तो आता श्रीकृष्ण म्हणत नाही, आता तो भगवंत म्हणतोय त्याला. कारण आता या कृष्णाचं स्वरूप काय आहे ते अर्जुनाला बरोबर कळलं आहे. त्यामुळे तो म्हणतो आहे, सर्वमेत धृतं मन्ये यन्मां वदसि केशव यन्मां वदसि, मला हे सगळं ते काही सांगतो आहेस ते सगळं ऋतम म्हणजे ते सगळं खरं आहे, हे मला मान्य आहे. ते व्यक्ती, पण तो जो तुझं जे व्यक्ती स्वरूप आहे, तुझं जे प्रगट रूप आहे, ज्याला आपण आपल्या भाषेमध्ये भगवंत अवतार घेऊन आला असं म्हणतो, ते जे अवतार रूप आहे किंवा तुमच्या ज्या सगळ्या लीला आहेत त्या सगळ्या न दानवाः विदुः, म्हणजे दानवांना म्हणजे राक्षसांना पण नीटपणानं कळत नाहीत. न देवाः विदुः, देवांनाही जाणता येत नाही. म्हणजे दुष्टांना किंवा सज्जनांना तुम्ही सगळे नेमके कसे आहात ते मुळी कळत नाही. मला आता तुम्ही काय सांगताय ते कळलं आहे, पण मलाही जाणता आलेलं नाही. आता या श्लोकातला आपल्याला मूळ गाभा कळला तर आपण त्याच्या स्पष्टीकरणात शिरूया. आता अर्जुनाला नेमकं भगवंत काय सांगतोय ते ऋतम म्हणजे सत्य आहे कळलं आहे. आपण नेहमी सत्य कटू आहे की सत्य हे आपल्याला स्वीकारायला कठीण जातं, म्हणजे सत्य आपल्याला कळलेलं असतं पण आपल्याला तसं आचरण करता येत नाही. त्या सत्याबद्दलची कल्पना आपल्याला करता येतं की सत्य काय आहे ते आपल्याला कळलं आहे, पण ते सत्य स्वीकारणं ही फार मोठी कठीण गोष्ट आहे. तशा सीमेवर आत्ता अर्जुन आहे. या श्लोकामध्ये तो जे म्हणतो आहे की भगवान ऋतम मन्ये, तू खरं सांगितलंस ते मला मान्य आहे, पण मान्य असलं तरी मी ते जाणत नाही आहे. जाणत नाही आहे म्हणजे मला ते कळूनसुद्धा तसं आचरण करता येत नाही आहे. समोर जी सगळी मंडळी आहेत ती माझी नातेवाईक आहेत आणि त्यांच्याशी युद्ध करणं हे कर्तव्य आहे. त्यांना त्यांचं असणं आणि नसणं हे माझ्या स्वाधीन नाही आहे. त्यांच्या कर्माप्रमाणेच त्यांचा जन्ममृत्यू आहे. हे सगळं तू जे विविध प्रकारांनी सांगितलं आहेस हे सगळं मला मान्य आहे. ऋतम खरं आहे, कळलं आहे, पण मी जाणत नाही आहे. म्हणजे माझ्याकडून जी काही कृती व्हायला हवी आहे तशी होत नाही आहे. आणि त्याला जोडून तो असं म्हणतो, न दानवाः विदुः न देवाः विदुः, म्हणजे राक्षसांना पण हे जाणत नाही तू कसा आहेस हे त्यांनाही जाणता येत नाही, देवांनाही जाणता येत. आपण वारंवार गीतेच्या या अभ्यास करताना असं म्हटलेलं आहे की भगवंतांनी दानव आणि देव असा शब्द वापरला आहे. तो देव आणि दानव हा शब्द आपण आत्ता सज्जन आणि दुर्जन यांच्यासाठी समजायचा की दुर्जनांनाही तू कसा आहेस ते नेमकं कळत नाही आहे, दुर्जनही जाणत नाही आहेत आणि सज्जनही जाणत नाही आहेत. आता म्हणजे काय तर अर्जुनाच्या आता लक्षात आलेलं आहे की आपला जो सारथ्य करणारा हा कृष्ण आहे त्याला केशव म्हटला. या श्लोकामध्ये बघा 2 वेळा, एकदा केशव म्हटलं, एकदा भगवान म्हटलं. पहिल्या शब्द ओळीमध्ये तरी केशव म्हटलं, म्हणजे आपला हा जो सारथ्य करणारा, आपण अत्यंत भावंड आहोत, मित्र आहोत, माझा मार्गदर्शक तो आहे, त्याच्या सगळ्या गोष्टी तो योग्य पद्धतीने मला सांगतो आहे, माझ्यावर त्याचं अतिशय प्रेम आहे, अशा पद्धतीने हा जो केशव आहे तो केशव. आणि नाही तर तो कसा तर तो परमात्मा, परमेश्वर, निर्माता, अजग म्हणजे त्याला जन्म नाही असा जो काही परमात्मा आहे तोही अर्जुनाच्या लक्षात आलेला आहे की हे सगळं जे की हा परमात्मा आहे, आपण त्याला केशव म्हटलं आहे, आपण त्याला आत्तापर्यंत कसं वागवलं आहे असं जरी कळलं असलं तरी आता त्याचं श्रेष्ठत्व अर्जुनाला अगदी पक्कं कळलेलं आहे. म्हणून तो म्हणतो आहे की ह्याच्या आधीच्या श्लोकात पण त्यांनी सांगितलं की व्यासादिक ऋषींनी आम्हाला हे सगळं समजावून सांगितलेलं आहे. म्हणजे या ऋषींच्या निमित्ताने आमच्याकडे खरं म्हणजे ज्ञानरूपी रत्नाची खाण आहे, अशी रत्न आमच्या इथे आहे. त्यांनी सगळं हे मला सांगितलेलं आहे. त्यांच्याजवळ जे ज्ञान आहे ते त्यांनी सगळं ज्ञान आम्हाला दिलं आहे. त्या ज्ञानाचं मोलही मला कळलेलं आहे, पण तसं आचरण मात्र झालं नाही. या सगळ्यांनी ज्ञान मला दिलेलं आहे, त्या ज्ञानाचं मोल पण आम्ही उपेक्षा केली. आम्ही त्याचं जे ज्ञान आम्हाला प्राप्त झाल्यावर आचरण करायला हवं होतं तसं झालं नाही. आपलंही थोडं अशीच अवस्था असते
आपल्यालाही सगळं फार मोठं कळलेलं असतं, अशातला भाग नाही. कळलेलं असतं म्हणजे कळलेलं असतं, पण ते वळत नाही म्हणूया किंवा त्या आचरणात आणता येत नाही म्हणूया. आपल्या धर्माने, आपल्या संस्कृतीने, आपल्या परंपरेने, आपल्या पूर्वजांनी आपल्याला किती किती गोष्टी दिल्या आहेत आणि त्या वेगवेगळ्या पद्धतीनं वेगवेगळ्या सणवारांच्या निमित्तानं का होईना आपल्याकडे त्या आपल्यापर्यंत आणून पण दिलेल्या आहेत. पण तरीही आपण त्याची उपेक्षा केली आहे. त्याच्यातलं जे खरं मोल आहे, त्याचं जे खरं महत्त्व आहे ते आपण जाणलं नाही. त्याचा परिणाम आत्ता आपण पाहतोच आहोत की आपल्या धर्माचीच माहिती आपल्या धर्मातल्याच मंडळींना नाही आणि त्यामुळे त्याची उपेक्षा होणं, त्याचं जे खरं मोठेपण आहे, त्याचं जे खरं महत्त्व आहे ते आम्हाला न कळलं. आत्ता अर्जुन नेमकं हेच सांगतो आहे की भगवंता, तुझा जो कृपाप्रसाद मला लाभला ना आणि त्या कृपाप्रसादामुळे हे ज्ञान मला प्राप्त झालं, नाहीतर मला हे कळलं नसतं. पण तुझा कृपाप्रसाद लाभला. ही जी काही ज्ञानरूपी रत्न ऋषीमुनींनी, संस्कृतीने, धर्माने आम्हाला दिलेली आहे, त्या सगळ्या गोष्टी आम्ही ओळखल्या पाहिजे. अर्जुनाने त्या ओळखल्या. सर्वतोपरी अर्जुनाला हे ज्ञान ज्यांनी भगवंताने दिलेलं आहे ते ज्ञान त्याला मिळालं आहे. स्वाभाविकपणे आपणही सगळेजण गीतेचा अभ्यास करतो आहे, म्हणजे अर्जुनाला जसं हे भगवंताचं ज्ञान प्राप्त झालं तसं आपल्यालाही ते सगळं व्हावं यासाठीचा आपला खरा म्हणजे प्रयत्न आहे. आता आजच्या श्लोकात अर्जुन आपल्याला सांगतो आहे की मी तुझ्या सत्यरूपाला जाणलं, ऋतम मन्ये, मला काय तू सांगतोस ते खरं काय ते कळलं आहे. पण मग आता देव जाणत नाही, म्हणजे सज्जन जाणत नाही. सज्जनाला सुद्धा हे कळलेलं असतं पण तेही जाणत नाही. दानवांचं आपण एक मान्य करूया की राक्षसच आहेत ते शेवटी, त्यामुळे त्यांनी नाही जाणलं तर आपल्याला काही फरक पडत नाही. सज्जन पण जाणत नाहीत असं ते म्हणतात. दुर्जनही जाणत नाहीत, सज्जनही जाणत नाही, देवही जाणत नाहीत, राक्षसही जाणत नाहीत. म्हणजे काय, तर तुम्ही जे सांगता आहात ते सगळं मान्य म्हणजे मानलं जातं, कळतं, परंतु ते पटत नाही, आचरणात आणता येत नाही. आता खरं आहे, पण आता या श्लोकातून अर्जुन आपल्याला सांगतो आहे निदान मानायला तरी लागा. भगवंत सांगतात लगेच कळेल किंवा लगेच आचरण होईल असं नाही, पण आधी मानायला तर लागा. देव आहे असं मान्य करा की आपोआपच आपली पुढली प्रगती होईल. आम्ही आधी ते मान्यच करायला नसतो, आम्ही मानतच नाही. अर्जुन आता आपल्याला सांगतो आहे की मी मान्य आहे, मला मान्य आहे, तू सांगतोयस ते खरं आहे, हे मला मान्य आहे. आता खरं मान्य आहे कशामुळे, तर अर्जुनाच्या प्रेमामुळे मान्य आहे. अर्जुनाला तरी खरोखरच परमात्मा, परमेश्वर, अज, अनंत असं सगळी रूपं त्यांनी ओळखली आहेत आणि अत्यंत श्रद्धेनं, अत्यंत प्रेमानं अर्जुनाने भगवंत जे काय सांगतो आहे ते मान्य म्हटलं आहे की मी मला मान्य आहे, तू सांगतो आहेस ते मला कळलं आहे, तू सांगतो ते सगळं सत्यच आहे. आता खरं म्हणजे हे आत्ता त्यांनी मानलं आहे आणि आता त्याला जाणायचं आहे ना. पुढल्या अध्यायाच्या शेवटी म्हणजे विश्वरूप दर्शन झालं की ते जाणणारे पण तो आता तो मान्य करतो आहे, पण मान्य झालं असतं ते झेपत नाही अजून. पण विश्वरूप दर्शनात तो भगवंताला बघेल आणि मग मात्र तो नक्कीच जाणेल असं आपल्याला दिसेल. याचा अर्थ असा आहे की आपण सुद्धा आधी मानूया, आधी विश्वास ठेवूया, आधी श्रद्धा ठेवूया, आपोआप आपल्याला भगवंत काय सांगतो आहे ते कळेल. आता दानवांचा उल्लेख केला आहे, ते जे दुष्ट आहेत, दानव आहेत, दुर्जन आहेत, ह्या सगळ्या मंडळींशी जवळसुद्धा खरं म्हणजे बुद्धी असते की हो. ते श्रमाला, कष्टाला असे कमी नसतात. अगदी राक्षस म्हणूया किंवा दुष्ट दुर्जन म्हणूया, यांच्याजवळ बुद्धी असते, त्यांची कष्ट करण्याची तयारी असते, यांच्याजवळ सर्व प्रकारचं सामर्थ्य असतं, कारण ते जे करतात त्या सगळ्या गोष्टींना हे लागतं की हो. तो जो दुष्टपणा करायचा असतो, दुसऱ्याला फसवायचं असतं, त्याच्यासाठी बुद्धी लागते. फक्त त्यांची जी काही बुद्धी आहे, त्यांच्याजवळ सामर्थ्य आहे, त्यांच्याजवळ कौशल्य आहे, त्यांच्याजवळ म्हटलं तर निर्भयपणानं काम करायला हवं याच्यासाठी जी काही काळजी घ्यायला हवी ते पण ते सगळं करतात. दुष्टांना तर आणखीन, चोरांना तर आणखीन काळजी घ्यावी लागते आणि असं सगळं ते करतात. फरक एवढाच आहे की ते स्वार्थासाठी करतात. दुसऱ्याला त्रास झाला तरी त्याला ते बेफिकीर असतात. दुसऱ्याला फसवणं, दुसऱ्याला त्रास देणं, दुसऱ्याचं अहिताचं, अकल्याणाचं काही झालं तरी त्याला काही न वाटणं, कृतज्ञपणा असणं, हे सगळं त्यांच्याजवळ असतं. त्यामुळे त्यांच्याजवळ बुद्धी नसते अशातला भाग नाही आहे, त्यांच्याजवळ सामर्थ्य नसतं अशातला भाग नाही आहे, ते कष्टाला, श्रमाला कमी असतात असं तो मुळीच नाही आहे. या दुष्टांजवळ, या दुर्जनांजवळ त्यांना हे जाणत नाही असं जे भगवंत म्हणतो आहे त्याचा अर्थ आपण लावण्याचा प्रयत्न करतो आहे की दानवांना भगवंत ओळखता येत नाही, दानव पण भगवंत जाणत नाही. या शब्दाचा अर्थ आपण पाहतो की ते जाणत नाहीत का, ते की निर्बुद्ध नाही आहे, फक्त त्यांचं प्रत्येक कर्म जे आहे
ते स्वार्थासाठी आहे. त्यामुळे त्यांच्याजवळ असणारं सगळं आहे, बुद्धी आहे, सामर्थ्य आहे, श्रम कष्ट करण्याची तयारी आहे, हिंमत आहे, विवेक आहे, काय करायचं त्यांना बरोबर माहिती. भले दुष्टपणा करतायत पण सगळं त्यांना येत आहे. फरक एवढाच आहे की ते स्वार्थासाठी या सगळ्या गोष्टी करतायत, दुसऱ्याचा विचार करत नाहीत, कृतज्ञपणा करतायत. दुसऱ्याचं कल्याण झालं तरी ते बेफिकीर आहेत. उलट त्याच्या संत सज्जन जे आहेत त्यांनाही भगवंत कळतच नाही. देवा न विदुः, देवही जाणत नाही असंही अर्जुन म्हणतो आहे. मग देवही जाणत म्हणजे काय? आता यांचा स्वार्थ नाही आहे. देवांजवळ, ऋषीमुनींजवळ ते जे काही करतायत त्यांच्याजवळ स्वार्थ बिलकुलच नाही आहे. ते दुसऱ्याचा विचार करतात, दुसऱ्याचं हित पाहण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. तुकाराम महाराज तुका म्हणे उपकार, मी उरलो उपकारापुरता, मला काही मिळवायचं नाही आहे. माझा देह इथे आला आणि आता इथून जाणार आहे, ह्याच्यात मला काहीच मिळवायचं नाही आहे. मी इतरांना मार्ग दाखवण्यापुरता इथे आलो असं संत म्हणतात. तरीही अर्जुनाचं म्हणणं असं आहे की ही मंडळीसुद्धा तुला पुरं जाणत नाही. म्हणजे त्यांना अवतार कार्य घेऊन म्हणजे खाली यावं लागतं ना. संत जरी झाले तरी मला मार्गदर्शन करण्यासाठी त्यांना इथे यावं लागतं. त्यामुळे राक्षसही तुला पुरेसं जाणत नाहीत आणि देवही तुला पुरेसं जाणत नाहीत. तुला जाणून आम्हाला मार्ग दाखवण्यासाठी त्यांना खाली यावं लागतं. असं अर्जुनाच्या या देवहा न विदुः आणि दानवहा न विदुः याच्या मागचा अर्थ. आणखीन एक आपल्याला प्रल्हादाचं उदाहरण माहिती आहे की म्हटलं तर तो राक्षसपुत्र, पण म्हटलं तर तो भगवंताचा भक्त. आणि भगवंताचा भक्त असणाऱ्या या प्रल्हादाने मात्र भगवंताला बरोबर जाणलेला आहे आणि त्यामुळे तो निर्भय आहे. त्याला काय तापल्या तेलात टाका, डोंगरावरून कठड्यावरून फेकून द्या, आणखीन काही त्याला करा, त्याला काही त्याच्या रक्षणासाठी भगवंतांनी सर्वतोपरी गोष्टी केल्या नव्हे. त्याच्या रक्षणासाठी शेवटी प्रत्यक्ष अवतार घेऊन सुद्धा भगवंत आला. त्यामुळे भगवंताचा जो भक्त आहे त्या भक्तांनी भगवंताला पुरेपूर जाणलेला आहे. देवाहा न विदुः दानवाहा न विदुः याचा अर्थ आपल्या आता लक्षात येईल. अर्जुनासमोर हा जो कृष्ण उभा आहे, प्रत्यक्ष युद्धभूमीवर सगळं चाललेलं आहे. खरं तर अर्जुन अनेक वर्षांपासून म्हणजे म्हटलं तर दोघांची वय जवळपास सारखीच आहे, कळायला लागल्यापासून या कृष्णाला ओळखतो आहे. निरनिराळ्या नात्यांनी ओळखतो आहे. जसं आता मी भावंड म्हणून ओळखतो आहे तसं मित्र म्हणतो आहे, मार्गदर्शक म्हणतो आहे, चांगला उत्तम सारथ्य करणारा म्हणून तो आहे. इतकंच नाही तर बालपणापासून त्यांनी केलेल्या ज्या अनंत गोष्टी आहेत त्याही अर्जुनाला सगळ्या माहिती आहेत. विविध वेळेला या कृष्णाने या पांडवांची बाजू घेऊन त्यांच्याकडे ते आलेले आहेत. त्यामुळे सगळ्या गोष्टी कळायला लागल्यापासून या कृष्णाच्या अर्जुनाला सगळ्या माहिती आहेत. आता या 10व्या अध्यायापर्यंत भगवंत जे त्याला सांगतो आहे त्याच्याशी चर्चा झाली आहे, त्याच्यामधून तो अजय आहे, अनादी आहे, परमात्मा आहे, अशा गोष्टी पण त्याला कळल्या. आता हे सगळं आधी जाणलेल्या या गोष्टींपासून आत्ता कसं काय जाणायचं, जो आत्ता इतका जवळचा आपल्याला होता आणि आता मात्र तो अगदी अनादी आहे, अजय आहे, हे कसं जाणायचं हा मोठा अर्जुनापुढला प्रश्न आहे. इतका जवळचा आहे, खांद्यावर हात टाकावा, जवळ एकमेकांबरोबर झोपावं, अंगावर पाय हात टाकून इतकं अर्जुनाचं आणि कृष्णाचं एकमेकांवर प्रेम आहे आणि आता मात्र हे सगळं अजय आहे आणि अनंत आहे, तो परमात्मा आहे, हे सगळं अर्जुनाला झेपत नाही आहे. म्हणून अर्जुन म्हणतो हे कसं जाणायचं हा माझ्यापुढे प्रश्न आहे. नाही तर तू सगळं सांगतोस ते मला कळलं आहे, तू सांगतोस ते खरं पण आहे, व्यवहारात आता अगदी बरोबरच आहे. अगदी 5 गावंसुद्धा कौरव आम्हाला द्यायला तयार नाही आहेत, आमचं अधिकाराचं आहे ते पण आम्हाला ते द्यायला तयार नाही आहेत आणि वरती सांगतात सुईच्या रेड्यावर आणि इतकी पण जमीन देणार नाही आणि फसवून आम्हाला 14 वर्ष वनवास, 1 वर्ष अज्ञातवास सगळं केलं आहे. द्रौपदी वस्त्रांसारखा प्रसंग झाला आहे, भीमाला मारण्यापर्यंतचा विषप्रयोग, किती गोष्टी घडली आहेत आणि या सगळ्या गोष्टी कृष्णाला माहिती आहेत. त्यामुळे कृष्ण नेमका काय आहे, पांडवाची का बाजू घेतो आहे हेही त्याला जाणतं आहे. त्यामुळे तो सांगतोय ते ऋत आहे, सत्य आहे, याबद्दल शंकेला जागाच नाही. पण तो म्हणतोय की हे कसं जाणू की तू परमात्मा आहेस, तू अजय आहेस, तू अनादी आहेस, तू होताच होता, तुझे काय माझे काय सगळ्यांचे आधीचे सगळे जन्म तुला ठाऊक आहेत, पुढे काय घडणार आहे हे पण तुला ठाऊक आहे. ही पृथ्वी निर्माण झाली त्याच्या आधी तू होतास, या पृथ्वीचा अगदी प्रलय झाला तरी देखील तू असता, हे सगळं मला जाणणं हे मला कठीण जात आहे. म्हणून आत्ताच्या श्लोकामध्ये अर्जुनाच्या निमित्तानं आपल्याला गीता असं सांगते की आधी कुठलीही गोष्ट श्रद्धेने जाणा. आपण घराघरामध्ये आजी नातवंडांचा संवाद असतो,
भाजी जी काही केलेली असते ती नातवंडाला आवडत नाही, मग तो नाही म्हणतो, अरे खाऊन बघ आवडेल, हे जे काही आहे ना ते आधी करून बघ, आधी तू श्रद्धा ठेव, मी काय सांगते ते पटवून घे, तुला आवडेल, तुझ्या आवडीचीच केली आहे. असं सगळं जे काही आपण सांगतो ना तसंच आहे की भगवंत आत्ता म्हणजे अर्जुनाच्या पुढे हा जो प्रश्न आहे तो उत्तर देतो आहे की आधी श्रद्धा ठेवा. मान्य आहे ना, तो काय सांगतो आहे ते खरं आहे असं वाटतं आहे ना, मग आधी श्रद्धा ठेवा, विश्वास ठेवा, सुरुवात करा, आपोआप कळेल. हे जे आत्मज्ञानी संतसुद्धा आपल्याला असंच सांगतात. ते तिथपर्यंत पोचलेले असतात, कोणत्या मार्गाने यायचं तो मार्ग ते दाखवत असतात, पण शेवटी मार्गक्रमण पण आपल्याला करायचं आहे, समजून पण आपल्याला घ्यायचं आहे आणि त्यामुळे आपण केल्याशिवाय आपल्याला मिळणार नाही. म्हणून ते आपल्याला सांगतात विश्वासाने सुरुवात तर करा. अध्यात्मशास्त्राची प्रगती व्हायची असली ना तर आधी श्रद्धा ठेवावी लागते, व्यवहारात तर लागतेच. व्यवहारात कुठली गोष्ट आपण एखादा दागिना करायला दिला आपल्याला विश्वास टाकावाच लागतो त्यांच्याकडे, त्यांचाच तो तराजू असतो, त्यांचंच सोनं असतं, पैसे मात्र आपले असतात, पण विश्वासाशिवाय कसं चालेल. आपण पावतीवर सही करतो, त्यावेळेला कागद घेऊन जातो आणि एवढा मोठा दागिना घेऊन येतो, पण विश्वास असल्याशिवाय गोष्टी करताच नाही. हे जसं व्यवहारात असतं ठेवावाच लागतो, तसं या अध्यात्मशास्त्रात सुद्धा भगवंत आपल्याला सांगतात की आधी पहिले श्रद्धा ठेवा, विश्वास ठेवा, सुरुवात तर करा. नक्की आपल्याला याच्यामध्ये काय खरं आहे आणि ते आपल्याला कळेल. अर्जुनाला कळलं आहे, अर्जुन म्हणतो ते मला मी मान्य केलं आहे, परंतु अजूनही मला ते आचरणात आणता येत नाही. आपण असं ह्या सीमेवर आहोतच, आपल्याला सुद्धा कळलं आहे, आपलासुद्धा भगवंतावर विश्वास नसतो अशातला भाग नाही. मी गमतीला नेहमी म्हणते की भगवंतावर विश्वास आहे, पण तरी एवढीवरती पण आहे ना, काहीतरी आपल्याला आपल्या जवळ पाहिजे बाबा, त्याच्याशिवाय काय वेळ कुठला प्रसंग येईल काय माहिती. म्हणजे नुसता भगवंतावर विश्वास ठेवून तुकाराम महाराज म्हणाले उरलं उपकारापुरता एवढं आम्हाला पुरणार नाही आहे. ह्याच अर्थ आहे की आम्ही मान्य आहे, आम्हाला ऋतम मान्य आहे, खरं काय ते कळलं आहे, पण तरी आम्ही जाणत नाही आहोत. हे जे जाणणं आहे ते अर्जुन आपल्याला शिकवणार आहे. अर्जुन म्हणतो आता माझी पण पूर्ण श्रद्धा आहे भगवंता तुझ्यावर, तुझं जे खरं स्वरूप आहे ते देवदानव जाणू नको देत, पण इथे आता दुष्टांच्या दुर्जनांचं नाव घेण्याचं कारणच काय असा खरा प्रश्न आपल्याला पडेल. छान कृष्णार्जुनाचा संवाद चालला आहे. अर्जुन कृष्ण काय सांगतोय ते अगदी मान्य करायला तयार आहे, नव्हे त्याला मान्य झालेलंच आहे. मग दानवाहा विदुहू न असं का म्हटलं असेल, देवाहा न विदुहू ठीक आहे, देव जाणत नाही तर देव कसं, कारण आपण राक्षस नाही आहोत, आपण देव अजून पोचलो नसलो तरी देखील तिकडे वाटचाल आहे आपली, दानवांकडे वाटचाल नाही आहे. बरं अर्जुनाच्या संबंधित तसा प्रश्नच नाही, अर्जुन तर त्याचा परमभक्त आहे, मग त्याला दानवाहा न विदू, दानव पण जाणत नाहीत असं का सांगितलं असेल. तर खरंच असं आहे की राक्षससुद्धा विलक्षण मायावी असतात. आपण जर कथा पुराणातल्या महाभारतातल्या किंवा अगदी कृष्णाच्या सुद्धा, कृष्णाची सुद्धा त्या बालवयामध्ये किती किती शकटासुरापासून किती ते राक्षसाला ठार मारलं. हे राक्षस अशी रूपं घेऊन आलेले, त्या मायावी रूपं धारण करून विलक्षण मायावी काही शक्ती ह्या दानवांजवळ असते आणि त्या शक्तीमुळे कित्येक काळ त्यांनी देवांना म्हणजे सज्जनांना हैराण केलेलं असतं. आता हे जरी आपण देवांचं दानवांचं म्हणत असलो तरी आपल्याला का ह्या दानवांचा पण विचार करायला हवा की अगदी आत्ताच्या चालू काळात सुद्धा राक्षसी प्रवृत्ती असणारी मंडळी चांगली प्रवृत्ती असणाऱ्या माणसांना त्रास देतात आणि त्यावेळेला आपल्याला हे जाणवायला लागतं की त्यांच्याजवळ काही वेगळी शक्ती असते आणि त्या मायावी शक्तीमुळे देवही हैराण होतात. असं झाल्यामुळे काय होतं, एक अशी शक्ती पाहिजे की तिथे देवाच्या शक्तीपुढे म्हणजे का देवावर श्रद्धा ठेवायची किंवा भगवंत अर्जुन म्हणतोय की मी तुझं का जाणावं, त्याला जाणलं तर ही जी मायावी शक्ती आहे दानवांची ती शक्तीसुद्धा देवाच्या शक्तीपुढे कुंठित होऊन जाते, क्षीण होऊन जाते. कथांमध्ये जसं दाखवलं आहे त्यासाठी आपल्याला आपले सगळे प्रयत्न हवेतच, देवांचे प्रयत्न सगळे हवे, सज्जनांचे प्रयत्न सगळे हवे, पण त्यांच्याजवळ सामर्थ्य आहे, चळवळीचे जो जो कधी तयाच आहे, परंतु ते भगवंताचे अधिष्ठान पाहिजे. एवढ्या पुरताच विचार त्यांनी आपल्याला सांगण्यासाठी दानवाहन विदू असा उल्लेख केला आहे की ह्या दानवांचं म्हणजे वाईट माणसांचं सुद्धा जे काही मायावी त्रास देणं आहे ते जर आपल्याला घालवायचं असेल तर आपले प्रयत्न असतीलच, पण त्याला भगवंताची जोड असायला हवी, भगवंताची साथ असायला हवी. म्हणून ते म्हणतात की काय करायला हवं, तर ठीक आहे माणसं काय, देवता काय, दानव काय, कुणीही भगवंताचं खरं स्वरूप जाणत नाही आहे. ही जी काही अर्जुनाचं मत आहे आणि ते ह्या श्लोकामध्ये त्यांनी व्यक्त केलं आहे की मला कळलं आहे पण हे सुद्धा कोणी जाणत नाही. तर असं आहे
की त्याग आहे, वैराग्य आहे, तपश्चर्या आहे, आपलं अंतःकरण आहे, त्या अंतःकरण अत्यंत शुद्ध पवित्र असं असणं अगदी जरुरीचं आहे. पण एवढं सगळं सुद्धा भगवंताला जाणायला पुरेसं नाही. आपण हे म्हणतो ना, मी काही कोणाचं वाईट केलं नाही, माझ्या मनात काही कोणाबद्दल पाप नाही, असं आपण म्हणतो. आता असं म्हटलं तर असं सगळं असतंच असं नाही. मनात आपल्या येतं, ते मनातलं आपण काढून टाकतो. चुकून जरी कुणाच्याही बद्दल आपल्या मनात काही वाईट विचार आला तर लगेच आपलं मन आपल्या सांगतं, कशाला असा विचार करतेस, नको करू, आणि आपण ते काढून टाकतो. पण मनात येत नाही अशातला काही भाग नाही आहे. म्हणून आपण असं म्हणतो की हे सगळं जे केलं आपलं शुद्ध अंतःकरण, पवित्र अंतःकरण, आपल्याला वाटतं असं सगळं, पण एवढंसुद्धा पुरेसं नाही. कोणाला? भगवंताला जाणायला एवढं सगळं पुरेसं नाही. जो भक्त अगदी अनन्य भावानं शरण गेलेला आहे भगवंताला, तुकाराम महाराज म्हणू शकतात की उरलं उपकारापुरता, कारण ते भगवंताचे अनन्य भक्त आहेत. आता अर्जुन पण भगवंताचा अनन्य भक्त आहे. भगवंताला तो शरण गेलेला आहे, तो भगवंताच्या कृपेला पात्र आहे. आपल्यामध्ये आणि अर्जुनामध्ये किंवा आपल्यामध्ये आणि संतांमध्ये फरक काय आहे? तो हा आहे की आपल्याला कळलं आहे, पण अजून त्या मनाला आपल्याला सारखं सारखं शिकवावं लागतं आहे, कारण ते मन पुन्हा पुन्हा खाली येत आहे. आता अर्जुन आपल्याला सांगणार आहे की अनन्य भक्त झालो पूर्णपणानं त्याच्यावर. त्या प्रल्हादाला कशाची भीती वाटली नाही. कितीही तो वेगळ्या वेगळ्या प्रकारचे त्रास देत होता, पण त्याला भीती वाटली नाही, कारण तो अनन्य भक्त होता. असं अनन्य भक्त झालो तर आपल्याला काहीच भीती वाटणार नाही. ती आपोआपच भगवंताची कृपा आपल्यावर होईल. हा जो काही आहे याला एक शब्द आपण आधीच्या श्लोकामध्ये वापरून झालेला आहे, आठवण करून भक्त देणार आहे. त्याला बुद्धियोग असं म्हटलं आहे. भगवंत आपल्या भक्तांना बुद्धियोग देतो. कोणत्या वेळेला कसं आचरण करावं हे भगवंत आपल्याला बुद्धी देतो, हा त्याचा खरा म्हणजे अर्थ. आपण म्हणतो ना, की मला बी सुचलं तेव्हा, ते कोण करतं? मला बाई सुचलं कसलं आलं आहे? भगवंत आपल्याला तशी बुद्धी देतो आणि त्या धोक्यापासून त्या संकटातून आपल्याला वाचवतो असं आपण मानणं. आपण काय करतो? आपल्याला सगळ्याला आपला हिंमत हे दाखवायची असते, आपला अहंकार दाखवायचा असतो. तर मला सुचलं, असं मला सुचलं बिचलं काही नसतं. तो भगवंत सांगतो आहे की मी हा माझ्या भक्तांना बुद्धियोग देतो. कोणत्या वेळेला कसं आचरण करावं तशी बुद्धी सुचणं हे काम जे आहे ते आपलं नाही आहे, भगवंत आपल्याला सुचवतो असं त्याचं आहे. त्या वेळेला तो आपल्या भक्तांचं अज्ञान दूर करतो, भय दूर करतो. असं सगळं भगवंतांनी यापूर्वी आपल्याला सांगितलेलं आहे. आपण 11व्या श्लोकाचा अभ्यास केला होता. नाशयाम्यात्म भावस्तो ज्ञानदीपेन भास्वता, असं भगवंतांनी तुला त्या श्लोकात आपल्याला सांगितलं होतं. त्याचा अर्थच असा होता. आणि त्यामुळे की तुमच्यामधलं जे ज्ञान आहे तो ज्ञानदीप मी प्रज्वलित करतो असं भगवंत. माझ्याशी जो अनन्य भक्त आहे, पूर्णपणानं माझ्यावरती ज्याला नितांत श्रद्धा आहे, निष्ठा आहे, त्या भक्ताच्या मधला ज्ञानदीप मी असा प्रज्वलित करतो असं 11व्या श्लोकातच भगवंतांनी आपल्याला सांगितलेलं आहे. त्यामुळे आता अर्जुनाला पण असं झालं आहे की त्याचा ज्ञानदीप प्रज्वलित झाला आहे. त्याला आता या भगवंताचा पक्की तो जे सांगतो आहे ते सगळं सत्य आहे अशी खात्री पटली आहे. त्याच्यावर आता पक्की निष्ठा त्याची बसली आहे आणि आता भगवंत जे सांगेल ते अशी खात्री त्याची झाल्यावर इतकं त्याला आता भरून आलेलं आहे. जसं तुकाराम महाराजांनी म्हटलं आहे, माझी मज लागली अनावर वाचा. म्हणजे माझी वाणी अशी की अनावर झाली आहे की त्या माझ्या वाणीतून दुसरं काही येतच नाही बाहेर. तुझ्या नामाशिवाय मी काही बोलूच शकत नाही, इतकी माझी वाणी अनावर झाली असं तुकाराम महाराज म्हणतात. तसं आता अर्जुनाचं झालं आहे की अर्जुनाला भगवंतावरती आता असं काही प्रेम जडलेलं आहे की तो सांगतोय तर असं काही आहे की आता त्याला दुसरं काही नाहीच, तोच छंद लागलेला आहे. ही अशी अर्जुनाची मनस्थिती झाली. अर्जुनाला आपल्या असं जे आता घडलं आहे की आपली इतकी निष्ठा इतकी श्रद्धा बसली आहे, तो काय सांगतोय ते मला बरोबर वाटतं आहे. आणि त्याला तो असं म्हणतो आहे की माझी अनेक जन्मांची पुण्याई आत्ता उपयोगाला आलेली आहे. मला एकदम भगवंत काय सांगतो आहे हे कळलं आहे किंवा पटलं आहे. हे असं का झालं तर भगवान श्रीकृष्ण सद्गुरूच्या रूपाने मला प्राप्त झालेला आहे आणि त्यामुळे माझी खरंच अनंत जन्मांची पुण्याई मला मिळाली आणि मला हे तू सारथ्य करायला म्हणून आलास काय. मी खरं म्हणजे 8 अक्षौणी सैन्य आणि भगवंत या दोनातलं एक घ्यायचं होतं आणि मी तुला मागून घेतलं काय, आणि खरोखरच माझी पूर्व पुण्याई आत्ता फळाला आली आहे असं जणू काही अर्जुनाला म्हणायचं आहे. असं त्याचा अर्थ. लहानपणापासून मग अशी म्हटलं तसं सगळं कृष्णाचं सामर्थ्य अर्जुनाने जवळून पाहिलेलं आहे. नुसतं म्हणजे पाहिलं नाही तर त्याचा अनुभव पण त्यांनी घेतलेला आहे.
आपण सुद्धा असं करतो. आपल्या लहानपणापासून प्रवचन कीर्तनातून, घरातल्या अनेकांच्याकडून आपणही भगवंताच्याबद्दलच्या अनेक कथा ऐकलेल्या आहेत. पण आपण जसजसे मोठे होतो तसतसं या कथांमधल्या खरा जो भाव आपल्याला घ्यायचा असतो किंवा त्यातलं जे खरं जाणून घ्यायचं असतं ते आपण जाणून घेत नाही. म्हणजे जेव्हा नातवंड आपल्याला विचारतात असं काही घडलं असेल का, की आपल्याला त्याचं उत्तर देता येत नाही. आणि मग उत्तर देता येत नाही याचा अर्थ त्या पुराणातल्या गोष्टी काही खऱ्या नाहीत असं आपल्याला वाटतं. म्हणून आपल्याला लक्षात घ्यावं लागतं की आत्ता या सगळ्याचा परिणाम अर्जुनावर झाला आणि अर्जुन म्हणतो आहे की माझी पूर्वपुण्याई म्हणून तुम्हाला सद्गुरूसारखा भेटला आहेस, तुझा कृपा प्रसाद मला मिळालेला आहे. तुझी कृपा झाली नसती तर हे काही मला कळलं नसतं. आणि असा जो काही कृपा प्रसाद त्याला प्राप्त झाला आहे, म्हणजे आता जे काही कृष्ण सांगताय किंवा भगवंत सांगताय, आपण म्हटलं की एका श्लोकामध्ये एकदा केशव पण म्हटलं आणि एकदा भगवंत पण म्हटलं, तर आता जणू काही त्यांनी मान्य केलं आहे की आता हे बरोबरीचं नातं नाही, हा भगवंत आहे आणि त्याचा कृपाप्रसाद लाभला आहे, त्याच्यामुळे त्याचं सामर्थ्य त्याला कळलं आहे. अतिशय खरं म्हणजे अर्जुनाला आनंद झालेला आहे. कसं असतं की दैव जर अनुकूल असलं ना तर सगळे प्रयत्न सफळ होतात. अर्जुनाला आता सद्गुरूची कृपा लाभली आहे, कृष्ण भेटला आहे, त्यामुळे त्याचे सगळे प्रयत्न आहेत ते सगळे प्रयत्न यशस्वी होणार आहेत असं लक्षात येईल. जे आत्तापर्यंत ऐकलेलं आहे, ज्याचा अभ्यास केलेला आहे, गुरुकृपा लाभली की त्याचा उपयोग होतो आपल्याला. नाही तर वारंवार अभ्यास केलेला नसतो असं नाही, पण योग्य वेळेला योग्य त्या गोष्टी आठवणं, त्याचा उपयोग करता येणं याच्यासाठी भगवंताची कृपा लागते. आणि ती भगवंताची कृपा अर्जुनाला लाभलेली आहे. आपण सुद्धा किती काय गोष्टी करतो, विविध प्रकारच्या साधना उपासना करतो, काय व्रतवैकल्य करतो, कुलाचार करतो, तीर्थक्षेत्री जातो, या सगळ्याचा उपयोग होत नाही असा काही आपला दावा नाही आहे. या सगळ्याचा पण उपयोग होतो, पण त्याचं जे इच्छित योग्य ते फळ मिळायला हवं ना, ते फळ मिळण्यासाठी भगवंताची कृपा असावी लागते, सद्गुरूची कृपा असावी लागते, तर आपल्याला ते मिळतं. नाहीतर कष्ट होतात, त्याच्यातून जे मिळायचं ते थोडंफार मिळतं. जो काही आनंद मिळायचा तो आनंद पण आपल्याला मिळतो नाही असं नाही, परंतु त्याच्यापेक्षा सुद्धा त्या सगळ्यातून ते सगळं सफळ व्हायला हवं असेल तर थोडीशी सद्गुरू कृपा आपल्यावर असायला लागते. अर्जुन म्हणतो की त्या देवांच्या आणि दानवांच्या बुद्धीला तू आकलन होत नाहीस असं तू म्हणतोयस. म्हणजे असं माझ्या पण लक्षात आलं आहे की त्यांना आकलन होत नाहीस, तर स्वतःच्या ज्ञानानं भगवंताला जाणलं म्हणजे असं जेव्हा आपल्याला ज्ञान होत नाही असं आपल्याला कळलं की माणूस विचार करायला का बरं मी एवढं करतोय का होत नाही. आणि मग त्याचा अर्थच असा आहे की पक्कं समजावं की भगवंताची कृपा झाली की आपल्याला होतं. अनेकदा आपल्याला अनुभव येतो बरं का, जर खरंच भगवंताच्या कृपेने आपल्याला समोर असणारे प्रश्न भर उलगडायला लागतात. अगदी कुठे त्याचं उत्तर सापडेल असं एखादं पुस्तकाचं पान नंबरसुद्धा किंवा आपल्याला डावी बाजू उजवी ते सुद्धा आपल्याला आठवतं. आणि मग आपल्या लक्षात येतं की आपण काही इतक्यांदा ते वाचलं अशातला भाग नाही, पण असं ज्या वेळेला जे हवं ते आपल्याला प्राप्त होणं ही भगवंताची कृपा असते असं मानलं तर या गोष्टी आपल्याला पटतील. अर्जुनाचं आता तसं झालेलं आहे. अर्जुन म्हणतो आहे की मला हा सगळा अनुभव आला आहे, खरोखरच तुझी कृपा झाली, माझा ज्ञानदीप प्रज्वलित झाला, तू काय म्हणतोयस ते मला सगळं पटलं आहे, एकदम मला मान्य आहे. आता मान्य झालं आहे, अनुभवाला आलेलं आहे. आता तो म्हणतो आहे स्वमेव आत्मनात्मानं वेत्थत्वं पुरुषोत्तम भूतभावन भूतेश देवदेव जगतपते. 5 विशेषणं या अर्जुनाने भगवंतासाठी या श्लोकात वापरली. ते असं म्हणतात भूतभावन. भूतभावन म्हणजे काय? भूत म्हणजे प्राणीमात्र सगळे तुम्ही आम्ही, या सगळ्या भूतमात्रांना उत्पन्न करणारा म्हणजे निर्माता, या सगळ्या सृष्टीला निर्माण करणारा तो तू आहेस. तू कोण आहेस, काय काय करतोयस ते अर्जुन वर्णन करतोय, तर तू भूतभावन आहेस. आणखीन कसं आहे तर भूतेश आहे, म्हणजे सगळ्या भूतमात्रांचा ईश्वर आहेस, म्हणजे या सगळ्यावर नियंत्रण करणारा तू आहेस. हे सगळी जी जीवसृष्टी आहे त्याचं नियंत्रण तू करतो आहेस. अगदी सगळ्यांना आपापल्या कर्माला प्रवृत्त करण्याचं काम पण तू करतो आहेस, म्हणून तू भूतेश आहेस. आणखीन कसं आहेस देव आहेस, देवांचा पण देव आहेस. आपण ज्याला देव म्हणतो त्या देवांचा देव असाही तो आहे. जगतपते आहे. जगतपते याचा अर्थ सगळ्यांना जे की अन्न वस्त्र निवारा लागतो ते सगळं तो देणार आहेस. जगतपते, जगाचा पती आहेस, जगाचा मालक आहेस, असा जगाचा स्वामी असल्यामुळे जगाला लागणाऱ्या सर्व गोष्टी तू देतो आहेस, ते सगळं करणार, म्हणजे या सगळ्या भूतमात्रांचं भरण पोषण धारण करणारा असा तू आहेस. आणखीन कसा आहेस पुरुषोत्तम, अत्यंत सामर्थ्यवान असा सर्वोत्तम, सर्व दृष्टीने उत्तम असा तू पुरुष आहेस. 5 गोष्टी आहेत भूतभावन, भूतेश, देवदेव, जगतपते आणि पुरुषोत्तम. आणि असं असून सुद्धा एवढं सगळं तू आहेस,
तूच निर्माता, तूच सगळं करणारा, तूच सामर्थ्यवान, तूच उत्तम, देवांचा देव, असं सगळ्या गोष्टी तुझ्याजवळ आहे. पण त्वं स्वयमेव आत्मानं, पण आपण स्वतःच फक्त स्वतःला जाणता. आधीच्या श्लोकात सांगितलं देव पण जाणत नाही, दानव पण जाणत नाही. आत्ताच्या श्लोकात सांगतोय की तू असा 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 आहेस. सगळ्या गुणांचं वर्णन केलं, पण जाणण्याचा विषय आला तर तू फक्त स्वतःच स्वतःला जाणतोस. हे सगळं तुझ्याजवळ आहे हे मला कळलं आहे. वर्णन त्यांनीच केलं ना, अर्जुनानेच वर्णन केलं की तू भूतेश आहेस, भूतभावन आहेस, जगतपती आहेस, पुरुषोत्तम आहेस, सगळं वर्णन केलं आहे. आणि वरती असं म्हणतोय की फक्त स्वतःच स्वतःला जाणतोस. एवढे सगळे गुण तुझ्याजवळ आहेस, एवढं सगळं कर्तृत्व तुझ्याजवळ आहेस, तूच सगळ्या या जगाचा निर्माता आहेस, भरण पोषण धारण करणारा आहेस, सगळं तूच आहेस. पण तरीसुद्धा आम्हाला काही तो जाणता येत नाहीस. तू स्वतःच स्वतःला जाणतो, इतर कोणीच तुला जाणत नाही. आता फरक एवढाच आहे की तुझ्या कृपेशिवाय कोणी जाणता येत नाही, कोणी तुला जाणू शकत नाही. जर तुझी कृपा झाली तर जाणता येईल. आता हे सगळं ना प्रस्तावना केल्या, तुझी कृपा माझ्यावर झाली असं आधी सांगून झालं की तू सद्गुरू म्हणून मला भेटलास आणि त्यामुळे तुझी कृपा मला प्राप्त झाली, माझा ज्ञानदीप प्रज्वलित झाला. एखाद्याकडून काही काढून घ्यायचं असतं ना की असं गोडगोड बोलावं लागतं ना, तसं अर्जुन या श्लोकात किती गोडगोड बोलला आहे. सगळे विशेषण भगवंताला वापरले आहेत की तू असा आहेस, असा आहेस, असा आहेस, निर्माता आहेस, भरणपोषण करतो, जगतपती आहेस, पुरुषोत्तम आहेस, सगळं आहे. आणि मग तू देवही जाणत नाही, तुला दानवही जाणत नाहीत. म्हणजे तुझी कृपा झाल्याशिवाय जाणता येत नाही. तुझी कृपा नसेल तर काहीच कळत नाही. आता काय मजा आहे ना, काय काय जाणायचं ते सगळं कळलं आहे. तुझी कृपा माझ्यावर झाली असं पण मान्य केलं आहे, ज्ञानदीप प्रज्वलित झालं आहे हेही मान्य केलं आहे. आणि तरी देखील म्हणत आहे की मला अजून ना पुरेसं तुला जाणता आलं नाही आहे. म्हणजे अजून काहीतरी तुझी कृपा तू थोडी हातात ठेवलीस का काय, सगळी कृपा तू मला केली नाहीस का काय माझ्यावर, असं जणू काही अर्जुनाला म्हणायचं आहे. असं आहे. खरं आहे की शास्त्र असं सांगतं की शासनकर्ता जो असतो त्याला आपण सर्वश्रेष्ठ मानतो, त्यांचा हुकूम असतो. जसं आपण म्हणतो की पंतप्रधानांचं जे म्हणणं आहे ते महत्त्वाचं. त्या शासनकर्ते जे आहेत ते सर्वश्रेष्ठ असतात, जनता त्यांना सर्वश्रेष्ठ मानते. अगदी सगळेजण ज्ञानी विद्वान मानावेच लागतं, कारण ते सर्वश्रेष्ठ. आपण तर आता लोकशाही राष्ट्रात राहतो, पटो न पटो की जो त्या ठिकाणी शासन करताय त्याला सर्वजण मानतात, विद्वान मानतात, जे विद्वान नसतात त्यांनाही मानावं लागतं. आता आपण ज्या श्रेष्ठ काय भगवंताबद्दल बोलतो आहे त्याच्याबद्दल बोलायचं असेल तर खरोखरच दानव सोडूया, दुष्टमंडळी सोडूया, पण बाकी सगळेजण त्याला मानतात, वंदनीय मानतात, पूजनीय मानतात, सर्वश्रेष्ठ मानतात. संत, ऋषीमुनी, तपचरण करणारे सगळेजण या शासनकर्त्याला सर्वश्रेष्ठ मानतात. तो सर्वोत्तम आहे, पुरुषोत्तम आहे. अगदी हेच वर्णन या 5 शब्दांमधून अर्जुनाने केलं आहे. त्यामुळे त्याला सर्वश्रेष्ठ मानणं, त्याच्याजवळ तसं सगळ्या क्वालिटीज आहेतच म्हणून त्याला मानलं आहे. म्हणजे कृष्ण आणि कृष्णाने मांडलेले सगळे विचार हे सगळे अगदी पक्के आहेत, मान्य आहेत, योग्य आहेत, चांगले आहेत, सर्वसामान्यांना, विचारवंतांना त्यांचं कल्याण करणारे आहेत. हे सगळं भगवंताचं तत्त्वज्ञान आहे असं म्हटलं तर या सगळ्या 5 विशेषणांच्या अर्जुनाने मान्य केलेलं आहे की खरोखरच कृष्ण सर्वश्रेष्ठ आहे, परमात्मा आहे आणि पुरुषोत्तम आहे. त्यामुळे त्याचं सगळ्यांनी मान्य करायला पाहिजे. आपण थोडासा जर भगवद्गीतेच्या संदर्भात अन्य सगळ्या मंडळींचा विचार केला तर आपल्याला कळेल की सगळ्या जगांनी या ग्रंथाला मान्यता दिलेली आहे. मी नेहमी असा विचार करत असते की पाश्चिमात्य लोकांची उदाहरणं दिली की आम्हाला थोडंसं जरा बरं वाटतं. आमच्याकडे विनोबा भाव्यांनी गीताई केली, विविध म्हणजे 100 लोकांची आपण नावं घेऊ शकतो की इतक्या लोकांनी गीतेवरती अभ्यास केला आहे. लोकमान्य टिळकांनी गीतारहस्य लिहिलं आहे, निरनिराळ्या लोकांनी अगदी आत्तापर्यंत असं म्हणूया की गीतेवरती अनंत म्हणजे असं अमेरिकेतल्या काही लायब्ररीने असा शोधही लावला आहे की एखाद्या वर्षामध्ये कोणत्या पुस्तकाचं वाचन अधिक होतं किंवा कोणत्या प्रकारची कोणत्या विषयावरची पुस्तकं नेली जातात तर भगवद्गीतेवरची पुस्तकं अधिक नेली जातात असं पण निदर्शनास आलेलं आहे. इतकं भगवद्गीतेबद्दल जगभर हे आहे. हिंदुस्थानात असेल यात काही विशेषच नाही, कारण स्वाभाविकच आहे की हा भगवंत आमचा आहे, त्यामुळे
आमच्या धर्मातल्या माणसांनी त्याचा अभ्यास केला तर त्यात काही विशेष नाही करणारच. पण पाश्चात्य देशामधल्या लोकांनी सुद्धा ह्या कृष्णाला परमात्मा मानला आहे, या गीतेला श्रेष्ठ मानलं आहे. त्याची उदाहरणं दिल्याशिवाय आपल्याला त्याचं मोल कळत नाही. सॉक्रेटिसनी गीतेचा एवढा अभ्यास केला की सॉक्रेटिसनी गीतेतलं तत्त्वज्ञान आपल्या सगळ्या लोकांना, चाहत्यांना सांगितलं की आत्मा अमर आहे, देह जाईल पण आत्मा अमर आहे. सॉक्रेटिसवर जेव्हा विषयप्रयोग केला गेला त्यावेळेला सॉक्रेटिसने हे उत्तर दिलं आहे असं आपल्याला कळेल. म्हणजे गीतेचं तत्त्वज्ञान सॉक्रेटिसनी पक्क अभ्यासलं होतं. ते शाकुंतल नाटक घेऊन जर्मन कवी गटे म्हणे नाचला, तसं भगवद्गीतेचं पुस्तक घेऊन हा इमर्सन कवी बड्या आनंदाने नाचला होता असं त्याच्याबद्दल लिहिलं जातं. या इमर्सन कवीने असं म्हटलं आहे की गीता इज म्हणजे सगळं काय म्हणायचं एकदम सगळ्यात पॉप्युलर पुस्तक आहे, ग्रेटेस्ट बुक आहे. पण हे फक्त भारतीयांचं नाही, हे सगळ्या मानवतेचं आहे, सगळ्या माणसांचं आहे. तो माणूस कुठेही जन्माला आलेला असू दे त्याच्यासाठी आहे, ऑल फॉर मनकाइंड असं त्यांनी म्हटलं. ते त्याचा आधार असाच आहे की त्याचं म्हणणं हे एक मानवतेचा, माणसाने कसं वागावं याचा विचार करणारं पुस्तक आहे. फक्त हिंदुस्थानी मंडळींचं किंवा भारतीय मंडळींचं नाही आहे. अमेरिकन विचारवंत एक थोरो म्हणून होता, तो तर असं म्हणतो की माझे विचार चांगले झाले याचं सगळं श्रेय गीतेचं आहे. मी गीतेचा अभ्यास केला म्हणून मला माझ्या मनात चांगले विचार आले. डॉक्टर टॉयनबी नावाचा पाश्चात्य तत्त्वज्ञ आहे, तो म्हणतो की जर का कोणी मला असं म्हटलं की जवळ एकच पुस्तक ठेवायचं तर मी गीतेचं पुस्तक जवळ ठेवलं, एक गीता जवळ ठेवली तर बाकी काही जवळ ठेवायची आवश्यकताच नाही. आपण सगळेजण भाग्यवान आहोत. आपले पंतप्रधान आदरणीय मोदी जगभर जिथे कुठे जातात तिथे तिथे भगवद्गीता हेच पुस्तक तिथल्या सगळ्या राष्ट्रप्रमुखांना किंवा कोण राष्ट्रपती असतील त्यांना सगळ्यांना गीतेचं पुस्तक भेट देतात. स्वतःला जे मान्य झालं आहे ते इतरांना पण मान्य करावं आणि हे ते तत्त्वज्ञान आहे. फक्त जसं इमर्सनने म्हटलं की फक्त भारतीयांचं नाही आहे, ते या जगामध्ये जन्माला आलेल्या प्रत्येक मानवासाठी ह्याचा उपयोग होईल असं जे म्हटलं आहे त्याचा अर्थ आहे. मरियम सिद्दीकी या नावाची 12 वर्षाची मुलगी 4,500 लोकांमध्ये तिने गीतेचा प्रथम क्रमांकाने बक्षीस मिळवलं. आपल्या पंतप्रधानांनी स्वतःच्या ट्विटरवर तिचं कौतुक केलं. आपण सगळ्यांनी तिचा व्हिडिओ पाहिला आहे, तिची आठवण होते. असं सगळं जर विचार केला म्हणजे आपल्या इकडल्या ऋषीमुनींनी आणि यांनी गीतेचं मोठा आदराचं सन्मानाचं स्थान गीतेला दिलं आहे. यात काहीच विशेष नाही. रामसुखलालदास महाराज म्हणून आहेत, त्यांचं गीतेवरती आहे. त्यांनी जरा छान पद्धतीने हे जे 5 सत्ता ह्या श्लोकामधले शब्द सांगितले ना, भूतभावन, भूतेश, देवदेव, जगतपते आणि पुरुषोत्तम, हे जे 5 हे सांगितले त्यांनी या सगळ्याला देवता पंचायतन असं म्हटलं की 5 प्रकारचे देव आहेत. सूर्य आहे, शिव आहे, गणेश आहे, शक्ती म्हणजे देवीचं स्वरूप आहे आणि विष्णू. या 5 देवता म्हणजे मूलतः हे सगळं 5 गुणं. आता हे सगळ्या 5 देवतांचं एकत्र म्हणजे आपला भगवान श्रीकृष्ण आहे किंवा ज्याला आपण सद्गुरू, अर्जुनाने ते त्याला आता सद्गुरू म्हटलं, तो तर सद्गुरू आहे. आता भगवान अर्जुन जो काही भगवंताची सगळी स्तुती करतो या 5 विशेषणाने, आपण असं पाहूया की ते एकीकडे असं म्हणतो आहे की तूच फक्त तुला म्हणजे स्वतःला जाणतोस, इतर कोणी तुम्हाला पूर्णपणे जाणू शकत नाही. ही एवढी विशेषणं सांगून सुद्धा अर्जुन असं म्हणतो आहे की खरं जे जाणणं आहे ते तूच तुला जाणतोस, स्वतःला जाणतोयस, आम्ही कोणी तुला जाणू शकत नाही. आता तसं पाहायला गेलं तर गोपींनी श्रीकृष्णाला जाणलं की हो, त्या गोपींना सगळीकडे श्रीकृष्ण दिसत होता. म्हणजे तो श्रीकृष्ण नाही आहे गोकुळात, पण त्या मानायलाच तयार नव्हत्या कारण त्यांना तो दिसतच होता म्हणजे त्यांनी तो पक्का जाणला होता असं आपल्याला दिसेल. आणि म्हणून त्या म्हणतात की विकत घेतला श्याम. बरं कसा विकत? जन्मभरी या श्वासापुरत श्वासागणिक नाम घेतलं आहे तुझं, त्यावेळी तू आमच्यापासून दूर जाऊच शकत नाही. हे जे आहे ना हे भगवंताचं जाणणं, त्या गोपीने भगवंताला पक्क जाणलं होतं असं आपल्या लक्षात येईल. आणखीन कितीतरी पद्धतीनं आपल्याला करता येईल की याला जाणणं हे कशासारखं आहे असं कोणी विचारलं तर त्याला जाणण्यासारखंच आहे. नेहमी असं उपाय, आकाश कसं आहे? आकाश एवढं आहे. आकाशाच्याबद्दल कुणाबद्दल म्हणजे आकाशाची तुलना कोणाशी करणार? नाहीच करता येणार. पृथ्वीचं वजन किती? नाही करता येत पृथ्वी इतकं. तसं हे आहे की आपल्याला ना जेव्हा अंदाज करता येत नाही तेव्हा आपलं उत्तर असं असतं. आपण बोलू आपल्याला माहीत, कुणास ठाऊक, देवाला माहीत, सगळं काय ते देवाला माहीत. तर देवाला माहीत म्हणजे काय? तर हे जे काही आहे जाणणं ते जाणणं आहे. जिथे कुठे आपली
आणतो आपण, की आपल्याला आपल्या बुद्धीला पटण्याच्या पलीकडे किंवा बुद्धीच्या कक्षेच्या बाहेर गोष्टी येतात, तेव्हा जे असतं ते जे जाणणं आहे ते देव आहे. आपण उत्तर जेव्हा देतो ते आपल्याला माहिती नसतं किंवा आपल्या बुद्धीच्या कक्षेत नसतं, आपल्या ज्ञानाच्या कक्षेत नसतं, आपल्या विचाराच्या कक्षेत नसतं, तेव्हा आपण उत्तर म्हणतो देव जाणे. आता देव जाणे म्हणजे काय? ते जे जाणणं आहे ते अर्जुन सांगतोय की फक्त तूच तुझं जाणतोस, स्वतःपुरतं जाणतो, ते आम्हाला जाणता आलं पाहिजे. आणि ते जाणणं म्हणजे काय? तो जो भगवंत, त्याला लक्ष्मीपती म्हणूया, त्याचं एवढं प्रचंड सामर्थ्य आहे की ते सामर्थ्य जाणणं कठीणच आहे. ते सामर्थ्य तुझंच तुला ठाऊक असं म्हणताय. आपण नेहमी वेदांचं उदाहरण घेतो. वेदसुद्धा नेती नेती म्हणतात. वेदसुद्धा भगवंताचं वर्णन करू शकत नाही, असा हा अगाध वाटणारा भगवंत आहे. आणि तो जर कळायला हवा असेल तर देव होऊनच ठेव, किंवा दुसरं शिवो भूत्वा शिवम लभेत, म्हणजे आपण तसं झालं पाहिजे. देव पाहाया गेलो, देव होऊनच आलो असं म्हणतात. म्हणजे जे काही आपल्याला हवं आहे तसं करायला हवं. संत कसे वागले, आपण संत सांगतात तसं वागायला सुरुवात केली तरच आपल्याला कळेल. आपण त्याच्या शंका काढायला लागली तर नाहीच कळणार. तसं झालं तर आपल्याला कळेल. यासाठी ते सांगतात की हा अनंत अमर्याद असणारा आहे. आणि आपली बुद्धी तसं म्हटलं तर संकुचित आहे ना. आपल्याला ह्या अशा काय म्हणायचं की अनंत असणाऱ्या भगवंताला जाणायला अनंत असणारी बुद्धी असायला हवी. आपली बुद्धी संकुचित, मग अनंत भगवंत आपण जाणणार कसं? आपल्या बुद्धीला देव ओळखता येणं कठीण आहे. म्हणून त्यांनी सांगितलं तसं की विश्वास ठेव, श्रद्धा ठेव, चालू ठेव, आपल्याला येईल. बरं, ज्ञानेंद्रियांच्या मार्फत जर आपण देवाला जाणावं असं काही विचार करावं तर तेही शक्य नाही आहे. ज्ञानेंद्रिय सगळी जी आहेत ती आपल्याला बाह्य विषय जाणण्यासाठी उपयोगी पडतात. डोळ्याने आपण बाहेरचं पाहू शकतो, कानाने आपण बाहेरचं ऐकू शकतो. आतला आवाज ऐकायला या ज्ञानेंद्रियांचा आपल्याला काहीच उपयोग होत नाही. आतला आवाज ऐकायचा असेल तर त्या देवाला ओळखायला हवं असं आहे. देवाला ओळखायचं इंद्रियांची शक्ती अपुरी आहे असं कळेल. त्या भगवंता हे जे काही ज्ञान आहे ते तुझाच माहिती आहे किती आहे ते, आणि ते जर सांगायला आहे, तू समर्थच सांगायला, तूच सांगू शकतोस, अन्य कोणी सांगू शकत नाही. तर तूच सांगणार. तर आता अर्जुन म्हणतोय की मला हे सगळं जाणून घ्यायची इच्छा आहे, तर हे तू मला सांग. आणि आता भगवंत काय अर्जुनाची इच्छा पूर्ण करायला तयारच आहे. अर्जुनाच्या लक्षात आलेलं आहे की आपण जे काही मागू ते भगवंत आपल्याला देतो आहे. तर आता माझी इच्छाही तू पूर्ण कर. असा सगळा तू आहेस, तुला जाणणं आमच्या आवाक्याबाहेर आहे. आमची बुद्धी नाही आहे एवढी चलाख की आम्हाला तू काय सांगशील ते कळत आहे. तर तू आम्हाला हे सगळं समजावून सांग अशी इच्छा अर्जुनाने व्यक्त केली आहे. एक पुराणात कथा आहे, देवांचा देव म्हटलं आहे ना. या कृष्णाला सुद्धा देवांचा देव अर्जुनाने जसं आत्ता मान्य केलं आहे ना, तसं सगळेजण की कृष्णाला देवांचा देव म्हणजे परमात्मा असं मानायला तयार होते असं नाही. तर पुराणात एक गंमतशीर गोष्ट सांगतात. या पुराणातल्या गोष्टीतून फक्त मतितार्थ काय असतो तो फक्त आपल्याला घ्यायचा असतो. काय झालं एकदा, तर हे कृष्णाचा अवतार धारण करून कृष्ण आलेला होता पृथ्वीवरती, आणि कृष्णाचे सगळे निरनिराळ्या विविध गोष्टी उद्योग म्हणूया चालू झालेले होते. आणि हे सगळं पाहता या ब्रह्मदेवाला राग आला. ब्रह्मदेवाने निर्माण केलं ना, सगळी सृष्टी ब्रह्मदेवाने निर्माण केली. तो जगाचा कर्ता आहे. आणि त्यामुळे तर ब्रह्मदेवाला असं वाटलं की जगाचा कर्ता जर मी आहे तर जग कसं चालावं, जगाला जे काही नियम घालून दिलेले आहेत त्या नियमाप्रमाणे जगातल्या सगळ्यांनी वागलं पाहिजे असं बजावलेलं आहे. त्यांनी मी निर्माण केलेलं आहे. आणि हा कृष्ण मात्र माझे सगळे नियम तोडून वागतो आहे असं जेव्हा ह्या ब्रह्मदेवाच्या लक्षात आलं ते त्याला काही फारसं आवडलं नाही. आणि हा जो काही कृष्णाचा गर्व आहे तो गर्व आपण पूर्णपणानं गर्वहरण त्याचं केलं पाहिजे असं ब्रह्मदेवाला वाटलं. जगाच्या निर्मात्याला असं वाटलं की परमेश्वर खरं म्हणजे अवतार धारण करून आला आहे. आता आपण त्याचा अर्थ लक्षात घ्यायचा. ब्रह्मा विष्णू महेशांचा, या ब्रह्मा विष्णू महेशांना निर्माण कोणी केलं तो जो आहे परमात्मा तो खरा कृष्ण आहे. पण कृष्णाने इथे सगळ्या नियमांचं सगळा नियम आवरून ठेवले. त्याला जे वाटतं ते तो वागायला लागला. आणि हे ब्रह्मदेवाला काही पटेल ना, निर्माता जो आहे त्यांनी जे नियम घालून दिलेले आहेत त्या नियमाने वागलं पाहिजे. म्हणून या ब्रह्मदेवानी या अवतार रूप धारण केलेल्या परमात्म्याला म्हणजे कृष्णाला अद्दल घडावे म्हणून एक योजना आखली. आणि त्याचं जे काही या गोकुळामध्ये चाललेलं होतं, गाई गुरं राखणं आणि त्या सगळ्या गुराख्यांबरोबर जाणं वगैरे, तर एक दिवस त्यांनी असं केलं, सगळ्याच्या सगळ्या गाई आणि सगळे जे काही त्यांचे गुराखी होते म्हणजे कृष्णाचे मित्र होते त्या सगळ्यांचं अपहरण केलं, पळवून नेलं त्याला. आणि पळवून नेऊन असं काही लपवून ठेवलं. आता तो शोधेल आणि स्वाभाविकच सगळं गाव त्याच्या विरोधात येईल वगैरे वगैरे. आणि मग
अशा चुकीच्या वर्तनाचं काहीतरी फळ त्याला मिळेलच मिळेल, अशी ब्रह्मदेवाची युक्ती होती. परंतु झालं असं की हा परमात्मा आहे हो, याला काय शक्य आहे. यांनी योग मायेच्या सहाय्यानं या सगळ्या गायी आणि सगळे गुराखी पुन्हा निर्माण केले. आणि कळलं सुद्धा नाही की गोकुळामधल्या गायी नाहीशा झाल्या आहेत किंवा गुराखी नाही आहेत, असं काही कळलं नाही. सगळं कसं नेहमीप्रमाणे सगळं चाललेलं होतं. वर्षभर ब्रह्मदेवानी म्हणे वाट पाहिली आणि मग लक्षात आलं की काहीच याचा परिणाम काहीच झाला नाही आपण केलेल्या या गोष्टीचा. मग असं का घडलं. आणि मग ब्रह्मदेवाच्या लक्षात आलं की आपण चुकीच्या व्यक्तीची परीक्षा घेतली. जो परमात्मा आहे, प्रत्यक्ष अवतार धारण करून आलेला आहे, त्याची आपण परीक्षा घेतली. आणि मग त्यांनी वर्षभराने ते सगळे गुरु आणि गुराखी सोडले. वर्णन असं केलं जातं की काहीच कळलं नाही. म्हणजे ब्रह्मदेवानी लपवून ठेवलेले गुराखी आणि गुरं कोणती आणि यांनी योगमायेनं निर्माण केलेली गुराखी आणि गुरं कोणती, इतके सगळे एकरूप होऊन गेले की काही काळ ही मंडळी नव्हती हे कोणाच्या ध्यानातच आलं नाही, कोणाला कळलं सुद्धा नाही. असं जे एकरूपता. आता हे सगळं पुराणातल्या कथेतला सारांश आपण असा घ्यायचा की ब्रह्मदेवासारख्याला सुद्धा हा परमात्मा ओळखता आला नाही. आणि त्यामुळे कृष्णाचं जे काही चाललेलं होतं अवतार कार्य ते कुणाला कळलं नाही. तर अर्जुनाला कळलं नसेल किंवा तुम्हाला कळलं नसेल, त्यात काही मोठं विशेष नाही, स्वाभाविकच आहे, आपल्याला कळणार नाही. पण याच्यातून अर्जुनानं 5 शब्दांनी भगवंताची स्तुती केली. आपला ज्ञानदीप चांगला उजळून निघाला आहे, सद्गुरूची कृपा माझ्यावर झालेली आहे, तुला जे काही ज्ञान झालेलं आहे ते तू मला दे, अशी मागणी केलेली आहे. आणि स्वाभाविकच आता पुढल्या श्लोकामध्ये अर्जुन त्याच्याजवळ मागणार आहे, वक्तुमर्हस्य शेषेण दिव्याह्यात्मविभूतया याभिर्विभूतिभिर लोकान्मास्त्वं व्याप्य तिष्ठसि. तेवढं याभिर्विभूती म्हणजे ज्या ज्या ठिकाणी तू आहेस, तू विभूती सांगायच्या आहेत तर तू सगळीकडे आहेसच आहेस. पण तरी तू जिथे जिथे आहेस याभी विभूतिभी, ज्या ज्या विभूतींच्या द्वारा इमान लोकान व्याप्य तिष्ठसी, या सगळ्या लोकांमध्ये म्हणजे या दृश्य जगामध्ये तू व्यापून राहिलेला आहेस, त्या सगळ्या दिव्याहा आत्मविभूतया, त्या तुझ्या सगळ्या दिव्य अशा विभूती अशेषेण वक्तुम, म्हणजे काही शिल्लक ठेवू नको, हां, अशेष अगदी पूर्णपणानं मला त्या सांग. आणि त्वं ही आरसे, ते सांगायला तूच फक्त समर्थ आहेस. आधीच्या श्लोकात पण सांगितलं आहे तुझंच तू जाणतोयस. आता पुन्हा त्वं आरसे, तूच सांगू शकतोस. असं तू कुठे नेमका आहेस हे मला सगळा तुझा पत्ता बरोबर सांग. खरं तर वास्तविक विचार केला तर सगळ्या या दृश्य जगामधल्या प्रत्येक वस्तू, प्रत्येक ठिकाणी, प्रत्येक व्यक्तीमध्ये अगदी कण असणाऱ्या त्या धुळीच्या कणापासून हत्तीपर्यंत कुठेही बघायला गेलं तरी तो भगवंत आहेच आहे, असं सारखं वर्णन त्याचं केलं आहे. मग असं असताना अर्जुन म्हणतो की तुम्हाला मला पाहायचं आहे तर तुमच्या मला विभूती सांगा, तुम्हाला मला जाणायचं आहे तर तुमच्या विभूती सांगा. हे कसं काय, सगळीकडे तो आहेच आहे, मग त्याला कसं जाणायचं. तर अशा ज्या व्यक्ती, वस्तू, स्थानं आहेत की जी पाहिली की लगेच मला तुमची ती अभिव्यक्ती आहे वाटेल. जगामध्ये एवढ्या सगळ्या गोष्टी निर्माण झालेल्या आहेत, पण पाहिल्या मला असं वाटलं पाहिजे की हे ना, हे भगवंत आहे. म्हणजे असं आहे की बाग अशी फुलली आहे फुलांची, आणि मग फुलांची बाग हाच खरा म्हणजे भगवंतानी निर्माण केलेली मोठी गोष्ट आहे. मग त्याच्यातलं आणखीन कोणतं फूल भगवंताचं, किंवा ह्या भगवंतानी सृष्टी निर्माण केलेली आहे, ऋतू निर्माण केले, आणि मग असं म्हटलं तर पुन्हा वसंत ऋतूच माझा का. अशा गोष्टी ज्या आपण प्रश्न मनाशी निर्माण केले की आपल्याला कळेल की ज्या ज्या ठिकाणी हे सगळं निर्माण केलं, सगळं भगवंतानीच निर्माण केलं आहे, पण त्याची अभिव्यक्ती नेमकी कुठे आहे. तर जे चांगलं आहे, पर्वत सगळीकडे आहेत, सगळीकडे भगवंत आहे, पण हिमालयामध्ये मी आहे असं जेव्हा भगवंत म्हणतो. ऋतूनाम कुसुमाकरा, वसंत ऋतूमध्ये मी आहे, मग सगळे ऋतू त्याचे आहेत पण तरी वसंत ऋतूमध्ये मी आहे असं जे भगवंत म्हणतो, त्याच्यावरून आपल्या लक्षात येईल की तुम्हाला मला जाणता येईल अशी अभिव्यक्ती तुमची मला सांगा. आता अशा व्यक्ती, वस्तू, स्थानं आपण पाहिली आणि भगवंताची अभिव्यक्ती तिथे आहे असं जाणलं. आता हे जाणायचं म्हणजे अर्जुन म्हणतो मला असं काहीतरी सांग की हे जाणायचं कसं. अर्जुनाला मिळणार आहे दिव्य दृष्टी, जेव्हा तो विश्वरूप बघेल तेव्हा त्याला दिव्य दृष्टी देईल. आत्ता तो नुसत्या विभूती सांगून वर्णन करून सांगणार आहे. त्यामुळे त्या ठिकाणी भगवंताची अभिव्यक्ती आहे. किंवा आपण असं म्हणू की जे काही चांगलं आहे त्या ठिकाणी भगवंताची अभिव्यक्ती. वाईट पण त्यांनीच निर्माण केलं आहे, सगळं दृश्य जग त्यांनीच निर्माण केलं आहे, पण मग त्याची अभिव्यक्ती नेमकी कुठे. जे चांगलं आहे तिथे त्याची अभिव्यक्ती आहे असं आहे. म्हणजे खरं पाहायला गेलं तर आपल्या काका मराठ्यांनी पुस्तकामध्ये असं गमतीनं म्हटलं आहे की पत्नी पतीला परमेश्वर मानते
किंवा पती पत्नीला देवी स्वरूप मानतो, हे मानणं शक्य आहे का? ते आपलं म्हणायचं तसं मानणं, भगवंत सगळीकडे आहे असं मानणं शक्य आहे का? जे वाईट आहे ते वाईटच दिसतं आहे, जे चांगलं आहे ते चांगलंच दिसतं आहे. अशा पद्धतीनं आपण अर्थ समजून घेऊ शकतो. पण मानायचं म्हणजे काय, तर सगळीकडे ईश्वर आहे, पण त्याच्यातल्या ज्या चांगल्या गोष्टी आहेत ती त्याची अभिव्यक्ती आहे, अशी गोष्ट आपल्या लक्षात येईल. रोजच्या जीवनामध्ये आपण आपल्या भोवताली आपल्या मनासारखं न वागणारी कितीतरी मंडळी दिसतात, भेटतात, आपल्याला सहन करावं लागतं. असं काही नाही होत की तिथेही परमेश्वरच आहे. ती साध्या साध्या गोष्टी असतात की आपण अगदी पाऊस खूप पडतो आहे, संध्याकाळची वेळ आहे, खूप दूरवर आपल्याला जायचं आहे आणि जाते हा रिक्षा रिकामी जाते आहे, एक गेली दुसरी गेली तरी पण त्यांना परमेश्वरच म्हणायचं. आणि तिसरी थांबली, त्यांनी विचारलं आणि मग त्यांनी नाही म्हटलं, तोही निघून गेला, तरीही हे सगळे जे काही वागतात त्यांना परमेश्वरच बोलायचं. असं आपल्याला खरं म्हणजे सगळीकडे ईश्वर आहे तर असं मानायचं आहे. किती अवघड आहे ना, असं सगळं मानणं हे खूप अवघड आहे. समोरून अशा जेव्हा आपल्याला त्रास होणाऱ्या किंवा आपल्याला न आवडणाऱ्या अशा अनंत गोष्टी सभोवताली घडत असतात आणि त्यावेळेला स्वाभाविकच त्या ठिकाणी पण ईश्वराला मानणं ही फार मोठी अवघड गोष्ट आहे असं आपल्याला कळेल. आता अर्जुनाच्या बाबतीत असं आहे की तो अनन्य भक्त आहे आणि आपलं अनन्य भक्त झालो तर हे जे आपल्याला अवघड वाटतं आहे ते वाटणं बंद होईल. जे काही सगळं चाललेलं आहे ते सगळं ईश्वराच्या मर्जीनं चाललेलं आहे असं आपण मानतो. ज्या कोणाला वाटेल की नाही या बाईंना आपण रिक्षाने सोडावं, तो थांबेल असं मानायची सवय आपल्या मनाला लावून घ्यायला हवी. रागा न करता सगळीकडे ईश्वर आहे असं मानायला हवं, तर आपल्या या व्यवहारात आपण राहू शकू. पण सगळीकडे भगवंत आहे हे एकदा जाणलं म्हणजे आता अनन्य भक्त होण्याच्या प्रक्रियेमध्ये अनंत अडचणी येतात, पण भगवंत हे मूल तत्व आहे. त्याच्याशिवाय हे सगळं जड जग किंवा सगळ्या दृश्य जग हे निर्माण झालेलं नाही. या दृश्य जगातली प्रत्येक गोष्ट अगदी जड असू दे तर चेतन असू दे, इतकंच कशाला तुमच्या आमच्या भावना, वासना, इच्छा, आकांक्षा ह्या पण सगळ्या भगवंतानी निर्माण केलेल्या आहेत. असं आहे की चांगल्या वासना असणं ह्यात काही चुकीचं नाही आहे, पण त्याही भगवंतानीच निर्माण केलेल्या आहेत आणि कुठून तरी दुसऱ्या कोणाबद्दल तरी त्यांनी आपल्याशी वाईट आचरण केल्याबद्दल वाईट विचार येणं ही पण वासना त्यांनीच निर्माण केलेली आहे. आता विचार असा करायचा आहे की ती वासना येता कामा नये किंवा आली तरी तिला बाजूला करायचं आणि चांगलीच भावना पाहिजे, ती भगवंताची अभिव्यक्ती आहे. अयोध्येला मला जायचं आहे असं वाटणं यात काही चुकीचं नाही आहे, जमेल तेव्हा जमेल असं म्हणून ती भावना मनात ठेवली तरी हरकत नाही, पण ह्याला नाही जायला मिळता कामा अशी वासना असण्याचं कारण नाही, ती आपल्याला बाजूला करता आली पाहिजे. अशा प्रकारचा विचार आपल्याला सांगतायत. आणि तो म्हणतो वक्तुम रहस्य शैषण, म्हणजे यापूर्वी आपण वक्तू म्हणजे सांगितलेले आहात काही विभूती तुम्ही मला यापूर्वी सांगितले, आता शेषण उरलेल्या त्या ज्या सांगितल्या त्याच्यापेक्षा आणखीन ज्या काही आहेत बरं त्या सांगितल्या त्या असं पूर्णपणे नाही सांगितलेल्या आहेत. आपला नमुना दाखल सुरुवात करताना तुम्ही मला काही विभूती सांगितल्या, आता त्या अशेष आता पूर्णपणे आता काही शिल्लक ठेवू नका. अशेष शेष नाही ठेवायचं, शिल्लक नाही ठेवायचं, पूर्णपणे सांगायचं आणि हे तुमच्याशिवाय दुसरं कोणी सांगू शकणार नाही म्हणून तुम्ही सांगा. खरं आहे ह्या परमेश्वराचं जे सामर्थ्य आहे, तेज आहे, ऐश्वर्य आहे किंवा त्याची जी सगळी अफाट शक्ती आहे, त्याचा जो ज्ञान प्रकाश आहे, हा सगळ्या इतक्या प्रकाराने आपल्या भोवताली व्यक्त होत असतो. किती गोष्टी अशा आहेत की त्या भगवंतानीच निर्माण केल्या आहेत, भगवंतानीच अभिव्यक्त केल्या आहेत असं आपल्याला दिसतं. या सगळ्या विभूती आहेत त्याच्या जगामध्ये अनंत गोष्टी आपल्याला दिसतील की त्या भगवंताने निर्माण केल्या. त्या कशा कितीतरी असं वाटतं की अरे हे इतके फळांचे रंग, इतके फुलांचे रंग, इतकी विविधता, इतके उंच उंच बर्फाच्छादित डोंगर, इतकी छान छान सरोवरं, अशा सगळ्या गोष्टी बघितल्या की असं वाटतं की हे सगळं भगवंताने म्हणजे आपल्या सामान्य बुद्धीच्या आवाक्याच्या बाहेरच्या ह्या गोष्टी असतात, इतकं भगवंताने हे सगळं निर्माण केलं. आपल्याला या बुद्धीने किंवा या ज्ञानेंद्रियाने हे सगळं बघणं आणि त्याचं आकलन होणं शक्य नाही आहे. मग हे सगळं भगवंतच सविस्तरपणानं आपल्याला सांगू शकेल हे स्वाभाविकच आहे. सगळी जी काही जगामधली विशेषता आहे, विविधता पण आहे, ही सगळी परमेश्वराने निर्माण केलेली आहे. किती विविधता आणि विशेषता आपल्याला पाहायला मिळते, सामान्य याला ज्ञानालाही कळतच नाही. आता हे लक्षात घ्यायचं की हे असं आहे असं मानणं मान्य आहे ना, हे आहे असं मानणं हे चांगली गोष्ट आहे, हा भोग आहे, आपल्याला मान्य आहे.
की आहे आपण कितीतरी गोष्टी पाहिल्याच नाही. असं आहे की एखादा देश आम्ही पाहिला नाही म्हणजे तो नाहीच आहे असं मानण्याचं काही कारण नाही आहे. या पृथ्वीवर अशा अनंत गोष्टी आहेत, त्या सगळ्या आपल्या आवाक्यात येतील असं नाही. मग हे सगळं कळणं किंवा सगळं आहे असं मानणं हे भोग आहे. आता भगवंताची जी विभूती आहे असं आपण म्हणतो आणि हे जाणणं असं जे म्हणतो, हे जाणायचं असेल तर तो योग आहे. शब्दांचे भोग आणि योग शब्दाचं हे सगळं असं आहे. दृश्य जग असं विविधतेने नटलेलं आहे, हा भोग आहे. हा भोग आहे म्हणजे ज्याला जसा हवा आहे तसा त्यांनी भोगायला हरकत नाही. यावर्षी युरोप टूर करून आले, मग स्वित्झर्लंडला गेले, मग आणखीन कुठे गेले, मग आणखीन कुठे गेले, असं पैसे खिशात असणारी मंडळी करतील ना. हा भोग आहे. हे विश्वाने निर्माण केलं आहे, सगळं बघावं असं वाटणं यात काहीच गैर नाही आहे, पण हा भोग आहे. आणि हे जाणणं हा योग आहे. भगवंताच्या विभूती कुठे कुठे आहेत हे जाणणं हा एक योग आहे असं म्हटलं. आणि या अर्जुनाला या विभूतींविषयी जाणायचं आहे. हे जे जाणायचं आहे, आता का जाणायचं आहे, हे सगळं त्याला का जाणावंसं वाटतं, आणि हे जाणायचं असेल तर मला काय करावं लागेल, हे दोन प्रश्न अर्जुनाच्या मनात आहे. की हे मला असं का जाणावंसं वाटतंय. असं आहे की तू नेमका कुठे कुठे आहेस, हे आहे एवढं जग अफाट पसरलेलं आहे, मग तू नेमका कुठे आहेस हे मला का जाणावंसं वाटतं आहे. आणि हे जाणायचं असेल तर मी नेमकं काय करू. या दोन गोष्टी अर्जुनाच्या पुढे आहेत. ते दोन प्रश्न अर्जुन आता पुढल्या श्लोकामध्ये विचारणार आहे. आणि दोन श्लोकांमध्ये आधी प्रश्न विचारेल आणि मग भगवंत या अर्जुनाच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं स्वाभाविकच अर्जुनाला आणि तुम्हा आम्हाला देणार आहे. आज आपण इथे थांबूया. प्रश्न आणि त्या प्रश्नांची उत्तरं पुढल्या वेळेस. धन्यवाद. गीता